जागू मैं सारी रे ना बलमा, जागू मैं सारी रे ना बलमा, रसिया मन लागे ना मोरा, रसिया मन लागे ना मोरा. नमस्कार. गप्पाष्टकच्या दुसऱ्या भागात मी मोहिनी घारपुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तुम्हाला प्रश्न पडला असेल, एकदम गाणं काय म्हटलं, मध्येच इंट्रोडक्शन काय देते, मध्येच काय चाललंय. खरं सांगू का, मला अतिशय नॉस्टॅल्जिक व्हायला होतं या दसरा दिवाळी वगैरे सणांना. आज दसरा आहे. आपण घरोघरी आज पाटीपूजन केलं असेल, शस्त्रपूजन केलं असेल, वाहन पूजन केलं असेल आणि आपली गाण्याचे आपले जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याचं सुद्धा आज आपण पूजन करत असतो. आणि या निमित्ताने मला आजच्या या भागात तुम्हा सगळ्यांशी एका फार वेगळ्या आणि फार सुंदर विषयावर बोलायचं आहे. माझ्या मागे मी तुम्हाला दाखवते आहे, हा माझा तानपूर आहे, ही माझी पेटी आहे आणि या पेटीबरोबर माझ्याकडे आणखीन एक मोठा खजिना मी आज उघडलाय. काय हा खजिना माहिती आहे? ह्या की नाही माझ्या गाण्याच्या क्लासच्या वह्या आहेत. ह्या अगदी मनोभावे मी इतकी वर्ष जपून ठेवले आहेत आणि मला आठवण आली ना की मी त्या उघडते आणि त्यातल्या जुन्या बंदिशी म्हणायला लागते. जेव्हा या जुन्या बंदिशी मी गुणगुणते तेव्हा मला इतका आनंद होतो आणि माझं मन अगदी भूतकाळात जातं. मला आठवतं, मी गुप्ते काकूंकडे गाण्याच्या क्लासला जायला लागले तेव्हा मी जरा कळत्या वयातली होते आणि अगदी लहान म्हणजे इयत्ता दुसरीत असताना मी माझ्या बाई ज्योती कुलकर्णी बाई त्यांच्याकडे गाणं शिकायला लागले होते. तर ते सगळे क्लासमधले दिवस इतके सुंदर असतात आणि त्याच्यानंतरसुद्धा आपली ही आवड कायम राहते बरं का, की गाणी म्हणायची, ती लिहून ठेवायची. आणि अनेक बायकांची मी ही सवय पाहिली की जे आवडेल ना पेपरमध्ये एखादं गाणं आलंय की ते त्या वहीत लिहून ठेवतात. अशा अनेकांच्या छान संग्रह करण्याच्या सवयी असतात. तर मला वाटतं की आज दसऱ्याच्या निमित्ताने जेव्हा आपण आपलं वाद्यपूजन करतो तर त्या दिवशी जर आपण या गाण्याच्या क्लासच्या वह्या किंवा आपली अशी जुनी रजिस्टर्स ज्यात आपण गाणी लिहिली आहेत फक्त, ती सुद्धा उघडून गाणी म्हटली पाहिजेत आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे. या वह्यांनी ना खरोखर इतकं काय म्हणतात, असं भूतकाळात रमायला होतं की एकूण एक दिवस आठवतो जेव्हा बाई गाणं शिकवत असतात. मला आठवतं माझ्या बाई मला सांगायच्या, लाव सा लाव रे. किती दिवस त्यांनी षड्जाचीच आमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली होती. आधी सुरुवातीला पेटीवर आम्ही गात होतो, मग बाईंनी आम्हाला शिकवलं की तंबोऱ्यावर गाणं किती महत्त्वाचं आहे. आणि गाण्याच्या क्लासच्यासाठी किंवा त्यानिमित्ताने पहाटे उठणं व्हायचं. अगदी पहाटे 5ला विशारदला असताना तर खूप आम्ही लवकर उठायचो. क्लासच्या विद्यार्थिनींच्या एकेकीच्या घरी आम्ही रियाज करायला बसायचो. तबलजी यायचे आमचे आणि इतका सुंदर रियाज व्हायचा. बरेचदा मी पेटी वाजवत असायचे किंवा तानपुऱ्यावर साथ करत असायचे. पेटी वाजवायला मला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी पेटी वाजवत असायचे आणि अनेक जणींना मी खूप गाणी शिकवली आहेत. माझ्या क्लासला मला आठवतं एक अतिशय वयस्करसुद्धा एक बाई यायच्या. मला त्यांचं नाव लक्षात आहे, पण त्यांना ते आवडणार नाही कदाचित किंवा माहीत नाही, म्हणून मी त्यांचं नाव गोपनीयतेसाठी सांगत नाही आहे फक्त. पण त्या जेव्हा माझ्याकडे यायच्या तर त्यांची चिकाटी इतकी होती की त्या एकूण एक रागाची माहिती, रागाची नोटेशन्स, बंदिशी, ताल आणि विशारदचा अभ्यास तुम्हाला माहिती आहे किती असतो. तर ते सगळं त्या मनोभावे लिहायच्या. त्यांच्या वह्या इतक्या पाहण्यासारख्या होत्या आणि त्यांच्याकडनं टापटीप, नेटकेपणा हे गुण मी शिकतच होते, जे मुळात माझ्यात असतीलही कदाचित. पण आपलं लक्ष जातं दुसरा जेव्हा असं काही छान करत असतो तेव्हा. त्यांना मी विशारदसाठी गाणं शिकवलं होतं. भर जरी ग पितांबर आणि कुठलं बरं एक गाणं, हां खूप ते फेमस गाणं आहे बघा, असं होतं, पटकन आठवतच नाही. हां,
कौसल्याचा रामबाई हे गाणं जेव्हा मी त्यांना शिकवलं, तर त्यांना थरथरत्या आवाजात त्या म्हणायच्या हे गाणं आणि माझ्याकडनं छान शिकून त्यांनी ते म्हटलं होतं. मला हे सगळे दिवस माझ्या आयुष्यातले इतके सोनेरी वाटतात, की असा आनंद कुठे मिळत नाही आपल्याला. त्याच्या बरोबरीने जो आनंद, जो ठेवा आपल्याजवळ राहतो, तो म्हणजे ह्या गाण्याच्या वह्या असतात. गाण्याचंच कशाला, जो माणूस जे काम करतो त्याचं डॉक्युमेंटेशन त्यांनी कुठेतरी करून ठेवलेलं असतं आणि जेव्हा भविष्यात गरज लागते तेव्हा तो त्या वह्या उलगडतो, त्याच्या पानांवरून हात फिरवतो. त्याला त्यामध्ये स्वतःचंच रूप दिसतं. कारण आपण कधीतरी आयुष्यात आपणच हे केलेलं असतं काम. ते पुन्हा न्याहाळताना आपली स्वतःशी भेट होते. ही स्वतःशी भेट जी आहे ना, ती ह्या जगात फार महत्त्वाची आहे. नाहीतर आपण भरकटतो, आपण हरवतो. कुठे जायचं आहे आपल्याला कळत नाही, कोणाशी बोलायचं आहे आपल्याला कळत नाही. पण आपण स्वतःबरोबर असलो ना, की खूप आनंद असतो. तर मैत्रिणींनो, मित्रांनो, जे कोणी हा माझा व्हिडिओ बघत असतील त्या सगळ्यांना मी हे सांगते, की तुमच्याकडे अशा जुन्या वह्या असतील, जुनं ठेवणीतलं काही तुमचं लिखाण असेल, ती कागदपत्र, ते कागद उलगडून बघा, त्याच्यावरचं तुमचं हस्ताक्षर बघा. तुम्हाला ते बघताना खूप आनंद मिळेल आणि हा आनंद आहे ना, शब्दात येते. हा दुसऱ्याला काय सांगायचा, काय वर्णायचा, नाही का? कारण हा आपला आनंद आहे. मला हा आनंद घेता आला आणि म्हणून मला तो देताही येतोय. आज दसऱ्याच्या निमित्ताने मी तुम्हाला हेच सांगते, की हे जे स्वतःवर प्रेम करणं आहे ना, हे कधी थांबवू नका. या गाण्यांच्या सुगंधित वह्या आज सगळ्यांनी घरोघरी उलगडून पहा, उघडून पहा. त्यात तुम्ही लिहिलेली जुनी अक्षरांवर रेषा नसलेली, घाईघाईत लिहिलेली कशी का असेना, तुमची गाणी तुम्हाला सापडतील. ती गाणी गुणगुणा. त्यातले 2-2 ओळी दुसऱ्यांना म्हणून ऐकवा, की अरे हे गाणं ना मी अशा वेळेला लिहिलं होतं. ते गाणं ना मला तेव्हा शिकायचं होतं ना, म्हणून मी बाईंना दाखवण्यासाठी लिहिलं होतं. मी असं नोटेशन लिहिलं आहे, मी तालाची माहिती लिहिली आहे, मी आणखीन काय लिहिलं आहे. पण हा खजिना हरवू नका. भूतकाळात तो टाकून देऊ नका. तो तुमच्याजवळ जतन करून ठेवा. मी पण ठेवला आहे. दाखवू तुम्हाला हे माझे फोटोज. आणि अर्थात माझा हा व्हिडिओ आवडला तर मला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की सगळ्यांना शेअर कराल. याचं कारण माझ्यासारखे असंख्य असंख्य वेडे या जगात आहेत, ज्यांना ह्या सगळ्या डॉक्युमेंटेशनचं आणि या सगळ्या आपल्या भूतकाळाचं फार महत्त्व वाटतं. तुम्हाला वाटतं का? आणि तुमच्याकडे असा खजिना आहे का? असेल तर मला या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स करून त्याचे फोटो पाठवा. तुमच्या आठवणी शेअर करा. मला ते ऐकायला नक्की आवडतील. भेटूया उद्या गप्पाष्टकच्या पुढच्या भागात. धन्यवाद. माझ्या अभ्यासाच्या कपाटात कितीतरी पुस्तकं आहेत आणि काही डायऱ्या सुद्धा आहेत. पूर्वी मी खूप बारकाईने डायरी लिहायचो, पण आता माझं वय असं झालंय की पानावरती नुसतं त्रोटक जरी लिहून ठेवलं आणि नंतर पान उघडलं तरी त्या दिवशी काय घडलं हे आठवतं म्हणजे काय, ते स्मरणात इतकं घट्ट बसलेलं असतं. फक्त ते त्या माहितीच्या वहीतनं तो कागद फक्त बाहेर काढायचा अवकाश, की सगळा चित्रपट समोर उभा राहतो. आज दसरा. मी पहाटेच उठलो होतो आणि कपाटातल्या जुन्या वह्या मला अचानक समोर दिसल्या म्हणजे त्या रोजच दिसतात, पण त्या खुणावत नव्हत्या इतके दिवस. मी सगळ्यात जुनी वही काढली आणि वहीत जे लिहिलेलं होतं ना, त्याचं एक एक पान उलटत गेलो आणि लक्षात आलं की एकेकाळी मी किती रसरशीत होतो. टिपकागदासारखं आजूबाजूचं सगळं आवडलेलं टिपून ठेवत होतो.
चंपाकली सिनेमातलं हेमंत कुमारनी संगीत दिलेलं गाणं माझ्या समोर आहे. छुप गया कोई रे दूर से पुकार के, दर्द अनोखे हाय दे गया प्यार से. आणि मी हॉस्टेलला असताना कॅन्टीनमध्ये रेडिओवर लागलेलं गाणं ते माझ्या फिजिक्सच्या वहीच्या मागच्या पानावर भराभरा लिहित गेलो. जे शब्द आठवत होते ते सोडून दिले आणि जे आठवत नव्हते ते लिहून ठेवले. आणि लिहिताना त्या ओळी रिकाम्या, त्या जागा रिकाम्या सोडत गेलो. आणि रात्री कॉलेज संपल्यानंतर ते गाणं लिहून काढलं सगळं आणि डायरीत लिहून ठेवलं. कुठं आहे ते गाणं? कानात सूर आत्ता घुमतायत माझ्या आणि कागद समोर आहे. आता काय आहे, हातातल्या मोबाईलमधली 4 बटणं दाबली ना की ते गाणं माझ्या समोर येऊन उभं राहील. पण आत्ता त्या ओळी वाचताना माझ्या कानात सगळा चित्रपट उभा आहे. माझ्या आयुष्यातले कितीतरी सुंदर क्षण, दूर से पुकारने वाले पल. आणि आजचा दिवस माझा तुम्हाला सांगू का, खरंच सोन्याच्या पानाचा होऊन गेला. सोन्याचं पान, आठवणींचं पान, वहीतलं पान, डायरीतलं पान. ज्या कागदावर तो त्रोटक मजकूर लिहिला तो कागद कुठं गळफटला कुणास ठाऊक. किती जुनी गोष्ट, सहज 50 वर्ष होऊन गेली. पण त्या डायरीत लिहून ठेवलेलं हे सगळं गाणं, त्याच्या खाली हेही लिहिलेलं आहे, संगीतकार हेमंत कुमार, गायिका लता मंगेशकर आणि चित्रपटाचं नाव चंपाकली.